नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, मनसे आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे आज रायगड लोकसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केल्यानंतर खासदार तटकरे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करतील. या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार तटकरे हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरुद्ध सलग दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. मागील वेळी त्यांनी गीते यांचा पराभव केला होता. यंदा कडक उन्हाळा जाणवत असून रायगड जिल्ह्याचे तापमानही 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. वाढत्या तापमानामुळे रायगडकरांना उन्हाचा तीव्र चटका बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. साधारणपणे मे महिना रखरखीत उन्हाचा म्हणून ओळखला जातो. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्याची तीव्रता वाढू लागली आहे. रायगड जिल्ह्यात भिरा, निजामपूर, पोलादपूर, दासगाव, सुधागड, रोहा, चनेरा, खोपोली, खालापूर या परिसरात झाडांचे प्रमाण कमी असल्याने उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. दुपारी तर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो. यंदा एप्रिलमध्ये जिल्ह्यातील पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला असून मे महिन्यात त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने उष्णतेपासून बचाव कसा करायचा याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. कळंबोली शहरातील महिलांनी हातात भगवा घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे आणि महिला कळंबोली शहर प्रमुख ज्योती पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाचा झंझावात सुरू केला आहे. परिणामी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनावर महिला वर्ग समाधानी आहे. कळंबोलीमध्ये सुद्धा अनेक भगिनींनी सेनेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम झाला असून यावेळी महिलांना पदनियुक्ती करण्यात आली. रीना राजेंद्र पाटील यांना शिवसेना जिल्हा संघटिका आणि चंचला बनकर यांची खारघर शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी सर्वांचे स्वागत करून आगामी काळात सर्व महिला कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिला जाईल. त्याचबरोबर त्यांना पक्षाकडून उचित जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगितले. नेरळ गावातील चहा विक्रेत्याच्या 11 वर्षीय मुलाने भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तब्बल 75 किलोमीटर सायकल प्रवास करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली. हिरेन राम हिसालके असे या मुलाचे नाव आहे. हा प्रवास त्याने 5.5 तासांमध्ये पूर्ण केला. हिरेन हा नेरळ येथील विद्याविकास शाळेत शिकत असून त्याचे वडील राम हिसालके हे चहाची टपरी चालवतात. या विद्यार्थ्याला सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राने सायकल भेट दिली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पहाटे 5:30 वाजता हिरेन सायकलवर स्वार झाला. पुढे वांगणी येथून कळंब रस्त्याने पाषाणे आर्डे साळोख मार्गे कळंब गाठले. त्यात साळोख आणि आर्डे येथे स्थानिकांनी स्वागत केले. कर्जत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कर्जत कल्याण रस्त्याने डिकसळ गाव गाठले. तसेच डिकसळ येथे शांतीदूत मंडळाच्या वतीने तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हिरेनचा सत्कार करण्यात आला आणि तेथून कल्याण रस्त्याने नेरळ गाठले. नेरळ येथे हुतात्मा चौकात हुतात्म्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या सर्व प्रवासात त्याचे वडील राम हिसालके, दिवाकर कुलकर्णी, विघ्नेश हिसालके, विपुल हिसालके, वैभव हिसालके आदी सोबत होते. पाली खोपोली राज्य महामार्गावर एकाच दिवसात भालगुल, पन्हाळ आणि नानोसे या ठिकाणी 3 अपघात झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर जण गंभीर जखमी झाले आहेत. वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण पूर्ण झालेले आहे. या मार्गावर वराड गावच्या हद्दीत पालीकडून परळीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराने खोपोली बाजूकडून पालीकडे जाणाऱ्या कारला धडक दिली. यामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला.
दुसरा अपघात नानोसे गावाच्या हद्दीत नायरा पेट्रोल पंपजवळ एका दुचाकीस्वाराने भरधाव वेगात रिक्षाला ओव्हरटेक करताना विरुद्ध बाजूने जात खोपोली बाजूकडून पनवेलकडे जाणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली। यामध्ये विरुद्ध बाजूने जाणाऱ्या ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार, त्यांची पत्नी तसेच रिक्षातील प्रवासी जखमी झाले आहेत। तर तिसऱ्या अपघातात भालगुल येथे पाली बाजूकडून खोपोली बाजूकडे जाणाऱ्या मोटरला खोपोली बाजूकडून पाली बाजूकडे येणाऱ्या दुचाकीने विरुद्ध बाजूला जाऊन वेगात येऊन जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याची पत्नी जखमी झाली। श्री रामनवमी निमित्ताने माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान कर्जत, जोविस आयुर्वेदा हॉस्पिटल आणि नारी सामाजिक संस्थेच्या वतीने आणि जांभिवली भैरवनाथ मंदिर व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात सुमारे 100 रुग्णांनी लाभ घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिबिराचे उद्घाटन डॉक्टर राज सातपुते आणि माजी सरपंच योगेश देशमुख यांच्या हस्ते झाले। यावेळी डॉक्टर ज्योती सातपुते, माजी आमदार तुकाराम सुर्वे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, मनीषा सुर्वे, पद्मजा देशमुख यांच्यासह भैरवनाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। उरण तालुक्यातील आवरे येथील मर्दनगडावर सह्याद्री प्रतिष्ठान आणि मर्दनगड संवर्धन समिती आवरेतर्फे बांधण्यात आलेल्या एकविरा देवी मंदिरात चैत्र सप्तमी निमित्त एकविरा माता उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। उत्सवाच्या निमित्ताने आयोजक मर्दनगड संवर्धन समिती संस्थापक कौशिक ठाकूर, सरपंच नीरा पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर, प्रभाकर म्हात्रे, महेश गावण, गणेश प्रसाद गावण, संदीप गावण, विद्याधर गावण, गावाध्यक्ष संजय गावण, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, अरुण गावण, बाळकृष्ण गावण, कृष्णा पाटील, गड संवर्धक प्रशांत भोईर यांच्या उपस्थितीत अभिषेक, होम, गडपूजन आणि पालखी सोहळा उत्साहात झाला। एकविरा शिवभक्तांनी सकाळपासूनच उपस्थिती दाखवून आई माऊलीचा उदो उदोच्या जयघोषात दर्शन घेतले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची गौरवशाली वाटचाल सुरू आहे, ते भगवत नसल्याने पंतप्रधान मोदींच्या द्वेषापोटी इंडिया आघाडी तयार करण्यात आली आहे। असे असले तरी भाजप मित्रपक्षांची महायुती 400 पार जागा जिंकेल असा विश्वास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, मनसे आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला। रायगड लोकसभा निवडणूक रणधुमाळीमध्ये भाजप आणि दक्षिण रायगड युवा मोर्चाचा नमो मोर्चा 400 पे चर्चा मेळावा माणगाव येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यास भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, लोकसभा विस्तारक रमेश ढेबे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सोपान जांभेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढले। पुण्यातही अवकाळी पावसासह गारपीट झाली। राज्यात एकीकडे उष्णतेचा पारा 40शी पार असताना दुसरीकडे काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे। त्यामुळे त्रस्त जीवांना काही काळ दिलासा मिळत असला तरी शेतपिकांचे नुकसान होत आहे। दरम्यान 20 एप्रिलपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे।